हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी इंग्लिश विषयाच्या वर्ड फॉर्मेशन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूया. सो वर्ड फॉर्मेशन. तर वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय? वर्ड्स आर डिवायडेड इंटू डिफरंट काइंड्स ऑर क्लासेस कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच अकॉर्डिंग टू द वर्क दे डू इन सेंटेन्स. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर वाक्यात शब्द जे काम करतात त्यानुसार शब्दांचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तर या प्रकारांना पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांचे प्रकार असे म्हणतात. तर इंग्रजीमध्ये एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच अँड दे आर नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, व्हर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. तर आता आपण या सर्व पार्ट्स ऑफ स्पीचची सविस्तर माहिती पाहूया. सो नाउन इज अ वर्ड दॅट इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग, फिलिंग एक्सेट्रा. नाउन म्हणजे काय? तर नाम. तर व्यक्ती, ठिकाण, प्राणी, वस्तू, भावना यांची नावे म्हणजे काय असतात? तर नाउन असतात, म्हणजेच नाम असतात. सपोज राम ही व्यक्ती आहे, म्हणजेच पर्सनचं नाव आहे. स्कूल हे प्लेसचं नाव आहे. डॉग हे ॲनिमलचं नाव आहे. बुक हे वस्तूचं नाव आहे. हॅपीनेस ही भावना आहे. An adjective is a word that describes a noun or pronoun or adds meaning to it. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर विशेषण. जो शब्द नाउन किंवा प्रोनाउनबद्दल अधिक माहिती देतो त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण म्हणतात. तो कसा आहे, किती आहे, कोणता आहे हे सांगतो. उदाहरणार्थ गुड बॉय. गुड बॉय म्हणजेच चांगला मुलगा. रेड ॲपल लाल सफरचंद. शी इज हॅपी विशेषण म्हणजे नामाची विशेषता सांगणारा शब्द. आता पाहूया ॲडवर्ब. An adverb is a word that tells us more about a verb, an adjective or another adverb. ॲडवर्ब म्हणजे काय? तर क्रिया विशेषण. जो शब्द वर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा दुसऱ्या ॲडवर्बबद्दल अधिक माहिती देतो तो ॲडवर्ब. तो कसे, कधी, किती, कुठे हे सांगतो. उदाहरणार्थ ही रन्स फास्ट. शी इज व्हेरी हॅपी. ही केम येस्टरडे. तर पहिल्या वाक्यात पहा, ही रन्स फास्ट. तर फास्ट हा शब्द क्रिया विशेषण आहे. अ वर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस व्हॉट अ पर्सन, प्लेस, ॲनिमल or thing has done or is doing. It denotes action, state, being or position. तर verb म्हणजे क्रियापद. जो शब्द कृती, अवस्था, असणे किंवा मालकी दाखवतो तो verb म्हणजे काय केले, काय करत आहे आणि काय आहे हे सांगतो. उदाहरणार्थ ही प्लेज. शी इज हॅपी. आय हॅव अ पेन. आता पाहूया प्रोनाउन. अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. तर प्रोनाउन म्हणजे काय? तर सर्वनाम. जो शब्द नाउनऐवजी, नामाऐवजी वापरला जातो तो प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम असतो. उदाहरणार्थ राम इज माय फ्रेंड अँड ही इज काइंड. सो इन दिस सेंटेन्स राम इज नाउन अँड ही इज प्रोनाउन. दिस इज सीता. शी इज माय सिस्टर. सो सीता इज नाउन अँड शी इज प्रोनाउन. तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नाव प्रिपोजिशन. प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशन बिटवीन अ वर्ड अँड अ नाउन ऑर प्रोनाउन दॅट कम्स आफ्टर इट. सो प्रिपोजिशन म्हणजे काय? तर शब्दयोगी अव्यय, संबंध दर्शवणारा शब्द. जो शब्द दोन शब्दांमधील संबंध दाखवतो, विशेषतः नाउन प्रोनाउन सोबत वापरला जातो तो प्रिपोजिशन असतो. उदाहरणार्थ द कॅट इज ऑन द टेबल. तर या वाक्यामध्ये ऑन हा शब्द प्रिपोजिशन आहे. द बुक इज इन द बॅग. तर या वाक्यामध्ये इन हा शब्द प्रिपोजिशन आहे. ही इज सिटिंग अंडर द ट्री. तर अंडर हा शब्द प्रिपोजिशन आहे. तर वर, खाली, मध्ये, जवळ, आत असे संबंध दाखवणारे शब्द म्हणजेच प्रिपोजिशन.
Conjunction. A conjunction is a linking word. It joins two words, phrases or sentences. तर कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. जो शब्द दोन शब्द वाक्यांश म्हणजे फ्रेजेस किंवा वाक्य जोडतो तो कंजंक्शन असतो. उदाहरणार्थ राम अँड श्याम. आय वॉज टायर्ड बट आय वर्क. स्टडी ऑर यू विल फेल. तर राम अँड श्याम या वाक्यामध्ये अँड हा शब्द, तसेच आय वॉज टायर्ड बट आय वर्क या वाक्यामध्ये बट अँड थर्ड सेंटेन्समध्ये ऑर हा शब्द कंजंक्शन आहे. आणि पण किंवा असे जोडणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. इंटरजेक्शन. An interjection is a word that expresses sudden feeling. जो शब्द अचानक येणारी भावना व्यक्त करतो तो इंटरजेक्शन असतो, म्हणजेच उद्गारवाचक शब्द असतो. उदाहरणार्थ ओ आय फॉरगॉट, वाव व्हॉट अ गेम, अलास ही डाईड, अरे वा अरे रे असे भावना दाखवणारे शब्द जे असतात ते उद्गारवाचक शब्द असतात, म्हणजेच इंटरजेक्शन असतात. आणि या शब्दांनंतर आपण एक्सक्लेमेशन मार्क्स म्हणजेच उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग करतो. A word which is used as one part of speech can also be used as another parts of speech in the same or another sentence. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, द सेम वर्ड कॅन बी यूज्ड ॲज अ नाउन and an adjective, a noun and a verb, an adverb and a preposition, etc. However, the meaning may be different. तर उदाहरणार्थ पहा, फ्री. तर इंडिया इज अ फ्री कंट्री. तर या वाक्यामध्ये फ्री हा वर्ड ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. अँड ही ट्राईड टू फ्री द डॉग. तर या वाक्यामध्ये फ्री हा शब्द ॲज अ वर्ब म्हणून आलेला आहे. तर आता पुढे पाहूया, येथे काही सॅम्पल क्वेश्चन्स दिलेली आहेत. सो क्वेश्चन नंबर 1 इज चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. दॅट लिटिल प्रिन्स विल डॅश ऑल दी प्रॉपर्टी. तर खाली ऑप्शन्स पहा, हेरिटेज, इनहेरिट, हेरिट अँड हेअर. तर पहा, हेरिटेज म्हणजेच वारसा हे नाम आहे आणि इनहेरिट हे वर्ब आहे, म्हणजेच वारसा मिळवणे, त्यामुळे ते वाक्यामध्ये बसत नाही. सो ऑप्शन नंबर 2 इज ॲन्सर. पुढे पाहूया, फाइंड द ऑड मॅन आउट. तर हा प्रश्न 2020च्या परीक्षेत आलेला आहे. सो युनिक, अनडू, अननोन, अनबिलिव्हेबल. तर यातून एक आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. तर उत्तर आहे युनिक. अनडू, अननोन, अनबिलिव्हेबल या तिन्ही शब्दामध्ये प्रिफिक्स अन हा प्रिफिक्स लागलेला आहे. तर युनिक या शब्दामध्ये प्रिफिक्स नाही, म्हणून तो शब्द वेगळा आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, पिक आउट द वर्ड दॅट इज अ नाउन. तर यातून आपल्याला एक शब्द निवडायचा आहे जो की नाउन असणार आहे. चेंज, फेमस, ग्रेट, स्पेसिफाय. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चेंज. तर चेंज हे काय आहे, नाउन आहे, त्याचा अर्थ होतो बदल करणे. ग्रेट हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि स्पेसिफाय हा शब्द वर्ब आहे. पिक आउट द वर्ड दॅट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. फ्रेंड, फ्रेंडली, फ्रेंडशिप, फ्रेंडलीनेस. तर या शब्दामधून आपल्याला ॲडजेक्टिव्ह निवडायचा आहे. तर ऑप्शन नंबर 2 फ्रेंडली हे विशेषण आहे. तर फ्रेंड हे नाम आहे आणि फ्रेंडशिप अँड फ्रेंडलीनेस हे सुद्धा नाउन आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज ॲन्सर. तर आता आपण पुढील प्रश्न सॉल्व करूया जे की प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. सो क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. तर पहिला प्रश्न पहा, द डॅश फॉक्स स्टोल अ पीस ऑफ चीज. ऑप्शन कनिंगली, इंटेलिजन्स, स्मार्ट अँड क्लेवरली. तर या वाक्यामध्ये क्रिया करणारा कसा आहे ते आपल्याला येथे सांगायचं आहे. सो स्मार्ट, दिस आन्सर इज करेक्ट. देअर इज अ डॅश इन दी प्रोग्राम. ऑप्शन्स चान्स, चेंज, चेंजिंग, चेंज.
तर ऑप्शन नंबर सेकंड चेंज हे त्याचं उत्तर आहे. तर त्याचं कारण आहे की ए नंतर आपल्याला नाऊन शोधावं लागेल. ए हे काय आहे, आर्टिकल आहे आणि ए नंतर आपल्याला नाऊन त्या ठिकाणी घ्यावं लागेल, म्हणून चेंज हा शब्द नाऊन आहे. द ऑनेस्ट बॉय डीड द वर्क डॅश. सो ऑप्शन इज इफिकेसी, एफिशियन्स, एफिशियंट, एफिशियंटली. तर या ठिकाणी आपल्याला डीड द वर्क नंतर म्हणजेच क्रिया कशी केली हे आपल्याला दर्शवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला ॲडवर्ब शोधावं लागेल, म्हणून इफिशियंटली हे करेक्ट ऑप्शन आहे. सो द ओल्ड मॅन वॉन्टेड डॅश मनी, अ लॉट ऑफ, मेनी, मोर ऑफ, लॉट्स. तर मनी हे अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यासाठी अ लॉट ऑफ हा ऑप्शन योग्य आहे. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे जे आपल्याला मोजता येत नाही त्याला आपण अनकाउंटेबल असे म्हणतो. सो अ लॉट ऑफ इज करेक्ट ऑप्शन. दॅट वॉज अ डॅश स्टोरी श्रेया, इंटरेस्टेड, सुपर्ब, ग्रेटली, ग्लोरीफाय. तर ऑप्शन नंबर 2 सुपर्ब हे त्याचं उत्तर आहे. तर स्टोरीचे वर्णन करतो, कसं करतो, तर त्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचं आहे. तर सुपर्बचा अर्थ होतो खूप छान. तर स्टोरी कशी होती, तर खूप छान होती, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, फाइंड द ऑड मॅन आउट. तर पहिला प्रश्न पाहूया. डिसीव, डिसाईड, डिपार्चर अँड डिनाय. तर उत्तर आहे डिपार्चर. त्याचं स्पष्टीकरण पाहूया. डिसीव म्हणजे फसवणे, जे की वर्ब आहे. डिसाईड म्हणजे ठरवणे, ते सुद्धा वर्ब आहे. डिनाय म्हणजे नाकारणे, ते सुद्धा वर्ब आहे. डिपार्चर म्हणजे निघून जाणे, जे की नाऊन आहे. इथे हे 3 शब्द क्रियापद आहेत, पण डिपार्चर हा शब्द नाऊन आहे, म्हणून तो वेगळा आहे. सेकंड क्वेश्चन, ॲडवाईस, स्पीच, चॉईस अँड ॲडवाईस. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ॲडवाईस. तर स्पष्टीकरण पाहूया. ॲडवाईस म्हणजे सल्ला, जे की नाऊन आहे. स्पीच म्हणजे भाषण, चॉईस म्हणजे निवड अँड ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे. इथे हे 3 शब्द नाऊन आहेत, पण ॲडवाईज हे क्रियापद आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा शब्द वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 3, मेमरी, पॅसिफाय, ग्लोरी, इकॉनॉमी. सो आन्सर इज पॅसिफाय, ऑप्शन नंबर सेकंड. मेमरी म्हणजे आठवण, ग्लोरी म्हणजे कीर्ती, इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. मेमरी, ग्लोरी, इकॉनॉमी हे शब्द नाऊन आहेत, परंतु पॅसिफाय म्हणजे काय, तर शांत करणे. तर हा शब्द वर्ब आहे. ऑप्शन नंबर सेकंड हा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 4, बॉय, क्रिएशन, कंपोजिशन, फ्रेंडशिप. तर स्पष्टीकरण पाहूया. क्रिएशन म्हणजे निर्मिती, जे की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. कंपोजिशन म्हणजे रचना, ते सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, ते सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. तर बॉय म्हणजे व्यक्ती, जे की कॉमन नाऊन आहे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज डिफरंट. प्रश्न 5वा, अवे, फास्ट, व्हेरी, डेप्थ. सो ऑप्शन नंबर 4 इज आन्सर डेप्थ. स्पष्टीकरण पाहूया. अवे म्हणजे दूर, जे की ॲडवर्ब आहे. फास्ट म्हणजे वेगाने, जे की ॲडवर्ब आहे. कधी ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब म्हणून पण यूज होतं. व्हेरी म्हणजे खूप, जे की ॲडवर्ब आहे. आणि डेप्थ म्हणजे खोलपणा, जो की नाऊन आहे. तर हे 3 शब्द क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब आहेत आणि डेप्थ हे नाऊन आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 डेप्थ हा शब्द वेगळा आहे. तर लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते आहेत? ऑड मॅन आउट काढताना तुम्हाला बघायचं आहे की कुठला शब्द नाऊन आहे, कोणते वर्ब आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत किंवा ॲडवर्ब आहेत. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कॉमन नाऊनमधील फरक तुम्ही लक्षात घ्या. तर बहुतेक वेळा शब्द पार्ट्स ऑफ स्पीचमुळे वेगळा असतो. आता आपण क्वेश्चन नंबर 3 चूज द करेक्ट ऑप्शन हा प्रश्न सॉल्व करूया. तर त्यातील पहिला प्रश्न पहा. चूज द वर्ड विच इज नॉट फॉर्म बाय ॲडिंग अ सफिक्स. ऑप्शन अबंडन्स, टायटन, डेन्सिटी, स्टेबल. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 स्टेबल. तर स्पष्टीकरण पाहूया. अबंडंटला अबंडन्स ANCE हा सफिक्स लागलेला आहे. टाईटला टायटन EN चा सफिक्स लागलेला आहे. डेन्सला
डेन्सिटी ITY या अक्षरांचा सफिक्स लागलेला आहे, परंतु स्टेबल हा मूळ शब्द आहे, सफिक्स लावून तयार झालेला नाही. सो ऑप्शन नंबर 4 इज डिफरंट. चूज द वर्ड दॅट इज नॉट अ नाउन. जो शब्द नाउन नाही तो ओळखा. ऑप्शन्स स्टोन, नीड, हेसन, लाईट. तर पहा, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर, हेसन. स्पष्टीकरण, स्टोन म्हणजे दगड, नीड म्हणजे गरज, लाईट म्हणजे प्रकाश. तर स्टोन, नीड, लाईट हे तिघही शब्द नाउन आहेत, परंतु हेसन म्हणजे घाई करणे. तर हेसन हा शब्द काय आहे? क्रियापद. क्वेश्चन नंबर 3, चूज द वर्ड विच डज नॉट यूज अ प्रिफिक्स टू फॉर्म इट्स अँटोनिम. तर ज्याचा विरुद्धार्थी शब्द प्रिफिक्स लावून बनत नाही त्याला आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय पहा, स्ट्रेंथ, ॲबिलिटी, सिक्युअर, फेअर. तर उत्तर आहे स्ट्रेंथ. तर ॲबिलिटीला आपण प्रिफिक्स लावून, प्रिफिक्स हा ॲबिलिटी या शब्दाला DIS चा प्रिफिक्स लागलेला आहे. तसेच सिक्युअरला सिक्युअरला आपण IN चा प्रिफिक्स लावून इनसिक्युअर हा शब्द तयार करू शकतो, जो की त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. फेअरला आपण अनफेअर UN चा प्रिफिक्स लावू शकतो, परंतु स्ट्रेंथचा अपोजिट वर्ड असतो विकनेस, जो की प्रिफिक्स नाही, पूर्ण वेगळा शब्द असतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 हा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 4, चूज द वर्ड विच इज नॉट अ सिनोनिम फॉर वीक. तर सिनोनिम म्हणजे काय? तर समानार्थी शब्द. तर वीकचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला इथे पाहायचा आहे. सो ऑप्शन फ्रेल, डेलिकेट, फीबल अँड वृथ. तर फ्रेल म्हणजे काय? अशक्त. डेलिकेट म्हणजे नाजूक. फीबल म्हणजे कमजोर. तर वृथ म्हणजे वेदनेने तडफडणे, जो की वर्ब आहे. तर वीकचा अर्थ नाही. क्वेश्चन नंबर 5, चूज द वर्ड विच इज नॉट अ प्रिपोजिशन. ऑप्शन टुवर्ड्स, अंडर, कॅनॉट, अबव. तर ऑप्शन नंबर 3 इज आन्सर. टुवर्ड्स, अंडर, अबव हे शब्द प्रिपोजिशन आहेत. तर कॅनॉट हा शब्द वर्ब आहे, जो की निगेटिव्ह ॲक्शन शो करतो. Question number 7, in which of the following sentences is the word fast used as an adjective? Options: he fasted for a week, every Saturday Rohit fast, every Saturday Rohit observe a fast, this train is a fast train. तर बरोबर उत्तर आहे दिस ट्रेन इज अ फास्ट ट्रेन. इथे फास्ट हा शब्द ट्रेनबद्दल माहिती देतो, म्हणजे तो विशेषण ॲडजेक्टिव्ह आहे. तर फास्ट ट्रेन म्हणजे वेगवान ट्रेन. तर इतर पर्यायात बघूया, तर फास्टेड, फास्ट, फास्ट. तर फास्टेड म्हणजे उपवास केला, तर हे सुद्धा एक वर्ब आहे, क्रियापद आहे. तर फास्ट म्हणजे उपवास करणे, हे जे की क्रियापद आहे. आणि अफास्ट म्हणजे उपवास, तर हा शब्द नाउन आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वाक्यातील फास्ट, फास्टेड, फास्ट, अफास्ट हे शब्द क्रियापद आणि नाम आहे. तर आपल्याला फास्ट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आलेला आहे असं वाक्य आपल्याला शोधायचे. क्वेश्चन नंबर 8, चूज द ऑप्शन दॅट इज रूट बेस वर्ड, एन्श्युअर, एंड, एनेबल, एंडेंजर्ड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 एंड. बेस वर्ड म्हणजे मूळ शब्द. एन्श्युअर म्हणजे एन प्लस शुअर, एनेबल एन प्लस एबल, एंडेंजर्ड म्हणजे एंड. एंड हा शब्द मूळ शब्द आहे, म्हणून तो वेगळा आहे. चूज द प्रॉपर वर्ड फ्रॉम द ऑप्शन विच इज नॉट इन दी नाउन फॉर्म, पॉवर्टी, पिलो, फ्री, क्लॅरा. तर बरोबर उत्तर आहे फ्री, ऑप्शन नंबर 3. आपल्याला असा शब्द शोधायचा आहे जो नाम नाही, नाउन नाही. तर पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, जो की शब्द नाम आहे. पिलो म्हणजे उशी. क्लॅरा हे प्रॉपर नाउन आहे, एका व्यक्तीचे नाव आहे. तर फ्री हे काय आहे? विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे मोकळा.
विशेष फ्री म्हणजे मोकळा किंवा विनामूल्य, म्हणून फ्री हा शब्द नाम नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.